निमगाव येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष उद्धव रदुसुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न। पवार साहेबांना समजण्यासाठी आयुष्य पुरणार नाही, अशा नेत्यांच्या छत्रछायेखाली आपण आहोत हे आपले भाग्य आहे। तळागाळातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं काम पवार साहेब करत आहे। त्यांच्या नावातच पॉवर असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले। निमगाव येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष उद्धव रदुसुंगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष उद्धव रदुसुंगे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, सरचिटणीस किसनराव लोटके, पक्षाचे स्टार प्रचारक ज्ञानेश्वर दराडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्या भोर, अंबादास गारुडकर, गौरव नरवडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, बाबासाहेब जाधव, रेणुका पुंड, संजय जपकर, छबुराव कांडेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। या राज्यातील या देशातील जे महत्त्वाचे निर्णय झाले, जे महत्त्वाचे करार झाले ते आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केले। म्हणजे देशात सर्वात महत्त्वाची भूमिका गेले कित्येक वर्षापासून पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मी पाहिलं असेल राज्यात असो देशात असो जे संकट आलं, संकट समय प्रथम जे धावून गेले असेल ते पवार साहेब। कारण किल्लारीचा भूकंप आपण पाहिला त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते। असे बऱ्याच घटना आहेत ठिकाणी आपल्या मधल्या काळात पूरग्रस्तांची परिस्थिती सांगली साताऱ्याची असो त्या ठिकाणी सुद्धा साहेब गेले। म्हणजे असे महिलांच्या आरक्षणाबाबत आज ज्या महिला या व्यासपीठावर बसल्या त्या पवार साहेबांमुळे बसले। म्हणजे असे बऱ्याच साहेबांबद्दल आता अण्णांनी बरंच सांगितलं, कारण साहेबांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर कित्येक दिवस रात्र कमी पडतो। माझा तर एक अनुभव, मी ज्या वेळेस त्यांच्याबरोबर दिल्लीवरून त्या विमानात आलो, घरातून निघून मला वाटलं आता साहेब विमानात बसल्यानंतर झोप दिली, पण मला विमानात बसल्यानंतर मला सांगत होते पलीकडे किती अंतरावर कुठलं शहर आहे आणि आपण विमान किती उंचीवर आणि मी कुठला कुठला चायनाचा करार केला, म्हणजे वेगवेगळी माहिती आणि काही गोष्टी माहिती देत असताना म्हणजे नेता आपल्या कार्यकर्त्याला किती समजते हे सुद्धा समजून घेतलं। मला काही गोष्टीवर त्यांनी विचारलं की कसं करायला पाहिजे। म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आपण सगळे भाग्यवान आहे की पवार साहेबांच्या सहवासात आपण त्या ठिकाणी राहतो, त्यांचे कार्यकर्ते म्हणून आपण काम करतो त्या ठिकाणी। त्यामुळे पवार साहेबांबद्दल म्हणजे किती बोललं कमी पडणार आहे ठिकाणी। आज आपण सर्व कार्यकर्ते त्यांचे म्हणजे आपल्याला एक अभिमान आहे की अशा नेत्याचे आपण या ठिकाणी कार्यकर्ते। अण्णांनी काही निवडणुकीच्या बाबतीत संदर्भ दिला, रामखेडे साहेब माझ्या आधी बोलले, उद्धवराव माझ्या आधी बोलले, गारुडकर साहेब ते पण माझ्या आधी बोलले, सगळेच मान्यवर माझ्या आधी या ठिकाणी बोलले। अण्णा शेवट आपल्याला तुम्ही सांगितलं की या महत्वाच्या तालुक्यातील निवडणुका सगळ्यात महत्वाच्या आता येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे। मार्केट कमिटी असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक असो, आपण सगळे एका ताकदीने बरोबर आहे। नगर तालुक्यातल्या सगळ्या आपण सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय राहणार, कारण सगळ्यात महत्वाचं कार्यकर्त्याला पाठबळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे। जर आपला एखादा कार्यकर्ता पंचायत समितीत बसला तर त्या गावांवर आपल्या पक्षाची क्वचित बसली जाते। त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद येणाऱ्या मार्केट कमिटी सुद्धा नगर तालुक्याची मार्केट कमिटी बरेच गाजत चालली। त्यामुळे सगळ्या निवडणुका आपण 100% आता सध्या तरी आपण आपल्या ताकदीवर निवडणुका लढवण्याचा आपण निर्धार केला पाहिजे। ठीक आहे, शेवटच्या टप्प्यात काय होईल, पक्ष काय आदेश करेल काय नाही करणार, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या येणाऱ्या काळात निवडणुका सुद्धा लढवणं गरजेचं आहे। शेवट आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं आहे। शेवट आज तुम्ही थोड्याफार फरकाने तुमचा पराभव झाला, पण तुमचा पराभव दिसता तुमच्या जिव्हारी लागला नाही, राज्यातील सगळ्या नेते मंडळींच्या जिव्हारी लागलेला पराभव आपण म्हणजे मतदारांच्या सुद्धा इतक्या जिव्हारी लागला का 4-4.5 हजार मताचा फरक विधानसभेला, म्हणजे हा एकदम कमी फरक। त्यामुळे नेहमी आम्ही सुद्धा विधान भवनात त्या मंत्रालयात आदानबरोबर काही चर्चा राज्यात चालू असते त्यावेळेस ते सांगतात की अरे आपलं घरच्या मानांचं सीट किती कमी मताने तुम्हाला पडलं, ते सीट किती कमी मताने। त्यामुळे तुमचा सुद्धा जो जिव्हारी लागलेला आपल्याला जी निवडणूक जिव्हारी लागली सुद्धा आता गेले 2-2.5 वर्ष 2-2.25 वर्ष बोलता निघून गेले।
जर आपण या निवडणुकांपासून आपण जर आपल्या पाया भरणी केली, पाया भक्कम केला, तर येणाऱ्या तुमच्या विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आपण जिंकल्याशिवाय राहणार. मला सुद्धा तुम्ही सांगितलं की मला नगर तालुक्यातून दिला, मला सुद्धा 27,000 मताचं मताधिक्य नगर तालुक्यात. तुम्हाला नगर तालुका निर्णय देणारा तालुका आहे. नगर तालुका हे जिल्ह्याला दिशा देणारा तालुका आहे या ठिकाणी. नाही असं कसं तुमच्या हातात तर सगळं सूत्र आहे. नाही नगर तालुका असा राहण्यापेक्षा नगर तालुक्याच्या हातात सगळ्या सत्ता आहे. जिल्ह्यातील सत्ता केंद्र हे नगर तालुक्याच्या हातात. म्हणजे असा कुठला तालुका आहे तर जो तालुका 3 आमदार देऊ शकतो. म्हणजे तुम्ही इतके भाग्यवान आहे रामखेडे साहेब, तुम्ही एवढे भाग्यवान आहे की तुम्हाला 3 आमदार निवडून देण्याचा अधिकार आहे. बाकी तालुके पाहत तुम्ही 1 आमदार निवडून देऊ शकतो, पण नगर तालुका इतका भाग्यवान आहे तो 3 आमदार निवडून देऊ शकतो. जिल्ह्याला दिशा देणारा तालुका आहे. त्यामुळे तुम्ही जी सांगितली खंत व्यक्त केली ती आपण त्याच्यात दुरुस्ती करू. तुम्ही मला या नगर तालुक्यातील सगळ्या जागा पंचायत समितीच्या निवडून द्या, सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या निवडून द्या. तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या 100% पूर्ण करू आपण. तुमच्या इच्छा अपेक्षा काय आहे मला थोड्याफार प्रमाणात माहिती तर सुद्धा पूर्ण करण्याचं आपण त्या ठिकाणी काम करू. त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते 11 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थिती 11 वाजल्यापासून उपस्थिती इतक्या वेळेस 11 वाजल्यापासून उपस्थिती याचा अर्थ हे सगळे कार्यकर्ते आपले जीवाभावाचे कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही. शिवाय इतक्या जीवाभावाचे कार्यकर्ते मिळणं सुद्धा याला सुद्धा भाग्य लागतं. त्यामुळे इतक्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थिती. आज महिलांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी महिला सुद्धा उपस्थिती. शेवट महिला सुद्धा हा 50% भाग आहे. महिलांना 51% आरक्षण. त्यामुळे महिलांची संख्या सुद्धा पुरुषांबरोबर संख्या पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या निमित्ताने सांगतो की पुढल्या कार्यक्रमात महिला सुद्धा इतक्या संख्येने या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. जर महिला आरक्षण आल्यानंतर महिला म्हणतात का नाही आता तुम्ही जेंट्सच उभा राहा, तुम्हाला आरक्षण. त्यामुळे महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजेत. महिला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिल्या पाहिजेत. त्या ठिकाणी त्या संख्येने उपस्थित आहे. पवार साहेबांचा वाढदिवस आणि कार्यकर्त्यांचा मेळावा तसा पाहता हा 2 वर्षानंतरचा पहिलाच पक्षाचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला अजून येणाऱ्या काळात निवडणुकांच्या माध्यमातून मेळावे होतील. तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना निर्धार करायचा की या नगर तालुक्यातील सगळ्या सत्ता राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आल्याशिवाय आपण सर्वांनी स्वस्थ बसायचं नाही. तुम्हाला सर्वांना निर्धार करायचा आहे. जर आपण राष्ट्रवादीच्या सर्व सत्ता ताब्यात आल्या आपल्या कार्यकर्त्यांचं पाठबळ वाढणारे कार्यकर्त्यांचं बळ वाढणारे. त्यामुळे सर्वच सत्ता आपण येणाऱ्या काळात आपण राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ताब्यात घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा, निर्धार करायचा. आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांना धन्यवाद देतो. परवा दिवशी बोलणार आहे. आता आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे. पवार साहेबांचा वाढदिवस. पवार साहेब महाराष्ट्रातल्या लोकांना किती लोकांना ओळखतात आकडा आला होता काहीतरी 2.5 ते 3 लाख लोकांना नावानिशी ओळखतात. जगामध्ये एक माणूस नाही तो माणूस 2.5 ते 3 लाख लोकांना कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखतो. एकदा आता 1-2 वर्षापूर्वी पवार साहेब हेलिपॅडवर आले, पोलीस ग्राउंडवर हेलिकॉप्टरवर. आणि 5-50 कार्यकर्ते कोविड पिरियड होता. कार्यकर्ते जाता येऊन देत नव्हते. माझ्या अगोदर सारे बरेच कार्यकर्ते गेले. मी आणि माझ्याबरोबर एक कार्यकर्ता होतो. 100 फुटावरून त्यांनी मला पाहिलं आणि त्यांच्या बॉडीगार्डांना सांगितलं बाजूला त्यांना एकदा पाहिलं ना, नाव लक्षात ठेवलं ना, पुन्हा त्यांनी आयुष्यामध्ये त्या माणसाला ओळखतात. या ठिकाणी त्यांनी
महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये फार मोठं काम. मुख्यमंत्री असताना फळबाग योजना, शेतीचे संशोधन केंद्र, मला वाटतं कृषी मंत्री असताना 230 का 250 नवीन संशोधन केंद्र शेती, फळबाग योजना किती मोठ्या प्रमाणात आता आजच चालू आहे. आपल्याला शेतकऱ्यांना फळबागा लावल्यानंतर तिथं अनुदान दिलं. संरक्षण मंत्री असताना त्यांनी महिलांना मिलिटरीमध्ये रिझर्वेशन, महिलांना आजही BSF मध्ये वॉटर सिक्युरिटी फोर्स या खात्यामध्ये भारताचं संरक्षण करायला महिला मुली येतात. आणि एवढं धाडस त्यांनी संरक्षण मंत्री असले. पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमला, पण रामखडे साहेब मी फार लांबून आले, पण आता याचं काय होईल सरांचं सरपंच गावातले लोक तर जास्त बोलायचे. आम्हाला वाटलं शेतकरी भरपूर कार्यकर्ते पुढच्या मला जरा मोकळ्या दिसत वाईट वाटत. कारण आपण जर नेत्यासाठी काही केलं तर नेते बी आपल्यासाठी काही करतात, पण ते स्थानिक पातळीचे असो, राज्य पातळीचे असो, देश पातळीचे असो, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जमलात आपण त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी जातो. या ठिकाणी जे लोक आले ते जवळपास प्रत्येक गावातला एक एक कार्यकर्ता, 2-2 कार्यकर्ते, सरपंच इथं, ग्रामपंचायत सदस्य, गावाची गावं त्यांच्या हातात आहे. नगर तालुक्यात असे काही गाव 80% मतदार राष्ट्रवादी लोक, पण कार्यकर्ता एकत्रित, मतदार भरपूर आहे. म्हणून या ठिकाणी जे कार्यकर्ते जमले, खास करून शरद पवारांना वाढदिवसाच्या आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. या शुभेच्छा सुद्धा कार्यकर्ते वाढवून आपण सर्वांनी वाढवले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात, तर खऱ्या अर्थाने त्यांना आपण शुभेच्छा देऊ शकतो. या ठिकाणी ही काय राजकीय काही मोठी सभा नाही, परंतु आपल्याला पवार साहेबांच्या नावाने एक मेळावा घ्यायचा, कार्यकर्त्याला प्रोत्साहित करायचं आणि पक्षाचं जास्तीत जास्त साऱ्या कार्यकर्त्यांनी काम करावं, पक्ष मोठा करावा. आता केलेलाच आहे. नगर तालुक्यातून 3 आमदार आहेत, एक आमदार तर घरच्या मनाशी आला, 22 मंत्री, नाही तर 2 आमदार आणि 1 मंत्री. नगर तालुक्याने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षावर अत्यंत प्रेम केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी पवार साहेबांना दीर्घायुष्य लावतो अशी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जय भारत. आपण सावध होण्याची आवश्यकता आहे. हे जे डोळे आहे, ह्या डोळ्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता निश्चितपणे नाही. सत्ता कोणत्या पक्षाची ती चाहूल घेऊन त्या पक्षाबरोबर सुईने घुसायचं, याचा असा विचार करणारी माणसं जे आहे त्या माणसांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन मी नगर तालुक्याचं तर खरं अंतःकरणापासून आभार मानेन. या नगर तालुक्यातले कार्यकर्ते, या नगर तालुक्यातली जनता, उद्धव साहेबांनी सांगितलं का काही गावाची गाव असेल की पवार साहेबांना मानणार येते एकतर्फी मतं देतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. नगर तालुक्यातले मी सगळ्या गावाकडे पोहोचू सुद्धा शकलो नाही, पण नगर तालुक्यातल्या काही काही गावांनी, उदाहरणार्थ वाळकी असेल, वाळकीचा जिल्हा परिषदेचा गट असेल, विक्रमी मतदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलं. समोरून सगळ्या प्रकारची आमिष होती, प्रचंड धनशक्ती वापरली गेली. मोठमोठे नेते तालुक्यातले तिकडेच होते. आमचा आत्ताचा असणारा मित्रपक्ष शिवसेना तिकडेच होती. तरी देखील
त्या ठिकाणी मला असे निलेतील आणि असे यांना मताधिक्य देण्याचं काम निश्चितपणानं या नगर तालुक्यातल्या 72 कार्यकर्त्यांनी नगर तालुक्याच्या जनतेने केलेलं आहे. नगर तालुक्याचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी अधिकची आहे. पवार साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे. पवार साहेबांची उंची ही गगनाला भेटायची उंची आहे. पवार साहेबांच्या डोक्यातले विचार त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं देशाचं कल्याण करणारे विचार आहे. पवार साहेबांसारख्या नेत्यानं आपल्याला भरभरून दिलं, पण आपण देण्यात कमी पडलो. जर पवार साहेबांना महाराष्ट्रातून खासदारांची संख्या मोठी जर पवार साहेबांच्या पाठीमागे यापूर्वीच आपण दिली असती तर या देशाच्या पंतप्रधान पदावरती पवार साहेब कधीच विराजमान झाले असते आणि या देशाचा चेहरा मला बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. तर बदलून दाखवण्याचं काम त्यांनी निश्चितपणानं केलं असतं. माझी कार्यकर्त्यांना सगळ्यांना एकच विनंती, आपण आज संकल्प करूया. 2021 आहे. पवार साहेबांना तर त्या ठिकाणी उत्तम आयुष्य मिळणार आहे, पण पवार साहेबांच्या उंचीचा नेता आज देशामध्ये कुणीतरी मगाशी उल्लेख केला नरेंद्र मोदी नाही तर मग पर्याय कोण? हा प्रश्न विचारायची हिंमत होता का नाही. अशा प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि ती उभं करण्याची सुरुवात आपण नगर जिल्ह्यापासून करूया. नगर जिल्ह्यातून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून देण्याची भूमिका नगर जिल्ह्यातल्या जनतेने घेतली. राजेंद्र तात्या, आपल्याला सगळ्यांना एक भूमिका घ्यावी लागेल की पवार साहेबांना भेट काय द्यायची असेल तर 2024 ला दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर द्यायची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी त्याची सुरुवात आता होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांपासून करावी लागेल. जिल्हा परिषद पंचायत समितीला नगर दक्षिण मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष मध्ये जर झाले झालेच तुम्ही बरोबर ठरलंच काय झाला निर्णय तर मित्र पक्षासह नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य जास्तीच्या संख्येने कसे निवडून येतील आणि त्याची सुरुवात त्या ठिकाणी आपण नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून करूया. आणि त्या ठिकाणी उद्याच्या जिल्हा परिषद असतील नगरपंचायत असतील या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी सदस्य निवडून देत असताना स्वप्न संसदेचं पाहत असताना छोट्या संस्थेपासून सुरुवात करावी लागणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल की तुम्ही म्हणतात पवार साहेबांना देशाचं पंतप्रधान करायचं आणि तुम्ही नगरपंचायतचा सदस्य का पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्याचा काय संबंध आहे? त्याचाही संबंध आहे. त्याचा अशा प्रकारचा संबंध आहे की या छोट्या छोट्या निवडणुकीतून जर आपण राष्ट्रवादीचं घड्याळ त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न केला, पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर लोकसभेमध्ये आपल्याला ते सहजपणाने शक्य करता येईल. आणि म्हणून त्याच्यासाठी ते गोष्ट सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. खरं तर त्या ठिकाणी भरपूर बोलायचं होतं पण कार्यकर्ते 11 वाजता येऊन बसले म्हणून सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या निवडणुकीचा मोठ्या निवडणुकीचा फार मोठा संबंध आहे. हे जर कुणाच्या वाढदिवसाला उपस्थित असतील तर ते पवार साहेबांच्या वाढदिवसाला उपस्थित आणि म्हणून प्रश्न पडतो आपल्याला की ही सगळी माणसं या नेत्यांनी गोळा केली कशी? स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्याला ताकद देत असताना विरोधकाला सुद्धा दबण्याचं काम पवार साहेबांनी आयुष्यभर केलं. एखादा विरोधक आहे म्हणून त्याला कुठंतरी बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी या 75व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला दिल्लीच्या फोटोमध्ये पाहायला मिळतात. पवार साहेबांनी देशाचं संरक्षण मंत्री म्हणून काम केलं, देशाचं कृषी मंत्री म्हणून काम केलं, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा काम केलं. राज्यामध्ये भूकंप झाला पवार साहेबांची आठवण, देशामध्ये पुढे भूकंप झाला पवार साहेबांची आठवण, दुष्काळ पडला पवार साहेबांची आठवण, एखादा महापूर आला तरी सुद्धा पवार साहेबांचीच आठवण. मग सत्तेत कुणी असो असं हे बहुआयामी नेतृत्व, कामगार असेल, शिक्षक असेल, नोकरदार असेल, गरीब असेल, दीन दुबळा असेल, मध्यमवर्गीय असेल, उद्योगपती असेल, व्यापारी असतील, या सगळ्याला तरुणांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून पवार साहेबांकडे आपण पाहतो. तुमचं आमचं भाग्य आहे की हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळालं. या नेतृत्वाच्या
2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यामधले सगळे नेते जसा उंदराचा सुळसुळाट होतो तसा त्या भारतीय जनता पार्टीकडे पळण्याची स्पर्धा लागली. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, मोठी मोठी नेते मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू लागली. या जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेसने ज्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं ते प्रवरेचे नेते ते सुद्धा भाजपमध्ये गेले. ज्या पवार साहेबांनी अकोल्याच्या नेत्याला सातत्यानं संधी दिली, मंत्रीपद दिलं, विरोधी पक्ष नेतेपद दिलं, पक्षाचं अध्यक्षपद सुद्धा दिलं, ते सुद्धा वावटळ आले की पळून गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. तरी सुद्धा हा 80 वर्षाचा योद्धा डगमगला. 2019च्या विधानसभेला सामोरं जात असताना पवार साहेबांच्या अत्यंत जवळून जाण्याची संधी मला आली. या कुठल्याही धक्क्यानं पवार साहेबांना धक्का बसला नाही. ते म्हणले हा नेता गेला तर यापेक्षा जास्त उपाळी घेऊन माझा सामान्य कार्यकर्ता पुढे येईल आणि या राज्यामध्ये क्रांती घडवी. ही शब्द पवार साहेबांचे मला आजही आठवतात आणि वस्तुस्थिती तशीच घडली. राज्यामधला संपूर्ण राष्ट्रवादीचा दोलाला पवार साहेबांनी शिरावरती उचलला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये जरी बहुमत भाजप सेनेचं आलं तरी सेनेला बाजूला काढून या राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे देऊन आज सत्तेमध्ये बसण्याची संधी आपल्याला दिली. वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी याच ठिकाणी आपण लिंगावर पुढच्या मंगल कार्यालयात आपण त्याची ठेवणार आहोत. ही सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी. आता पुढचा काळ होता त्या सगळा निवडणुकीचा काळ, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, सेवा संस्था, मार्केट कमिटी आणि लोकसभा असा संपूर्ण पुढचं वर्ष जे आहे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे. म्हणून त्यासाठी आपल्या प्रत्येक गटामध्ये, गणामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जेणेकरून आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आता आपण पाहतो या मागच्या काळामध्ये आपल्या नगर तालुक्यात 3 ठिकाणी नियोजन झाल्यामुळे श्रीमंत असेल, राहुरी असेल, इकडे पारनेर असेल, परंतु या काळामध्ये कुठल्याही पक्षाचे जरी जिल्हा परिषद सदस्य आपल्या नगर तालुक्यात असतील त्यांनी आपल्याला विभाजनामुळे जे जो आपला विकास कामाचा जो सपाटा आहे, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, आपल्या राष्ट्रवादी असतील, जेणेकरून मुली आपल्याला त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्या ठिकाणी आपण वासू दिले नाही होतो. म्हणून आणि आता तर मागच्या वेळेस जे आमदार होते या मतदारसंघाचे त्यांची कामाची पद्धत आणि आता आणि लोकनेते दिले आता मी आदरणीय घरच्या सांगू इच्छितो, भाग्यदात्यांना सांगू इच्छितो, तालुक्यात सांगू अध्यक्षांना सांगू इच्छितो की हे जे 45-46 गाव जे पारनेरला होते या गावामध्ये आमदार निलंजी लंके यांनी माझ्यामध्ये जवळपास 60 ते 65 कोटीचा निधी या ठिकाणी या निवडणूक आणि ते जोडलेलं असल्यामुळे मी सुद्धा गेल्या 4.5 वर्षामध्ये मी 75 कोटीच्या वर निधी या गटामध्ये आपण त्या ठिकाणी आपण आणला. काही कामे सुरू आहेत, काही कामाची भूमिपूजन घटना लोकांवर सुरू आहे की जेणेकरून आपल्या पक्षाची ताकद आपल्या तालुक्यामध्ये गटामध्ये वाढली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी येत्या पुढच्या काळामध्ये आपल्या पक्षाचं निष्ठेने काम करून जसं मगाशी दराडे सरांनी सांगितलं की RSSवाले हे भाजपवाले त्यांच्या बूथ कमिटीची कामाची पद्धत म्हणजे अगदी करत काही नाही, बोल एवढ्या प्रमाणात आपल्या सर्वसामान्य लोकांना ते त्या ठिकाणी त्याची फसवणूक करतात, फसवतात. म्हणून आपल्या
देशाचे म्हणजे माननीय आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम आपल्या पूर्ण उभे महाराष्ट्र त्या ठिकाणी होतात.